राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांचं बलिदान देशासाठी आहे. राहुल गांधींच्या आजीचंही बलिदान हे देशासाठी आहे. आणि कुठल्याही भ्याड धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही. स्वातंत्र्याचा इतिहास काँग्रेस पक्षाला आहे, राहुल गांधीला आहे, ते आमचे नेते आहेत. कोणी जर भ्याड स्वरूपाच्या जर धमक्या देत असतील तर त्यांना राहुल गांधी सोडा, आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ताही हा पुरून उरेल. त्यामुळे अशा धमक्या राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला देऊ नये. राहिला प्रश्न, राहुल गांधी सावरकरांच्या संदर्भात काय बोलले याची समीक्षा जर होत असेल तर त्याचं स्वागत आहे. राहुल गांधींनी कधीही शेलक्या भाषेत अथवा अपशब्द हे सावरकरांबद्दल काढलेले नाहीत. राहुल गांधींनी जे बोलले ते इतिहासाचे दाखले आहेत आणि एकट्या राहुल गांधींनीच हे दाखले दिलेले नाहीत, तर अनेक इतिहासकारांनी देखील तशा स्वरूपाचे दाखले दिलेले आहेत. नव्हे तर अनेक पुस्तकं देखील अलीकडच्या काळात हे प्रकाशित झालेले आहेत. एवढंच कशाला, आपल्याला एवढ्याच जर धमक्या द्यायच्या आहेत आणि जर चर्चा आणि समीक्षा करायची आहे तर अरुण शौरी हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. अरुण शौरी हे भाजपचे खासदार होते आणि अरुण शौरींनीच मोठं लट एक पुस्तक आता सध्या सावरकरांच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत. आणि जे राहुल गांधी म्हटले तेच अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे. त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी. अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ. नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल, एवढंच या निमित्ताने आम्ही सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.